दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी आता जोरात सुरू आहे आणि ही बातमी राज्यभरात वेगाने पसरली आहे। डिसेंबरच्या हप्त्याच्या वितरणापूर्वी उत्पन्नाचा दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी सरकारने केली आहे, ज्यामुळे पुणे सोलापूरसह राज्याच्या विविध भागांतील अनेक लाडक्या बहिणींमध्ये काहीशी अनिश्चितता आणि चिंताही निर्माण झाली आहे। पण हे सगळं नेमकं का घडतंय? ही तपासणी अचानक का सुरू झाली आणि आता ही कागदपत्रांची गरज का भासते? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं शासनाच्या अधिकृत स्पष्टीकरणांमध्येच दडलेली आहेत, ज्यामुळे प्रत्येक लाभार्थींनी शांतपणे समजून घेऊन पुढचे पाऊल उचलावं। लाडकी बहीण योजनेविषयी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि योजनेंतर्गत सर्व अर्जांची काळजीपूर्वक तपासणी सुरू केली आहे। ज्या महिला या प्रक्रियेत अपात्र आढळतील त्यांचा दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता कायमस्वरूपी बंद होईल। प्राथमिक तपासणीतच सुमारे 52 लाख महिला अपात्र ठरल्याच्या आकडेवारीमुळे ही प्रक्रिया किती काटेकोर आणि पारदर्शी आहे याची जाणीव होते। लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून तातडीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यांच्या वितरणापूर्वी योजनेत काही नवे बदल लागू करण्यात आले आहेत। तुम्हीही नक्कीच लक्षात घेतलं असेल की केवायसी प्रक्रियेदरम्यान अनेक बहिणींनी दिलेल्या माहितीत काही त्रुटी आढळल्यामुळे खऱ्या गरजू आणि पात्र महिलांपर्यंत लाभ निश्चित पोहोचावा यासाठी ही पडताळणी अत्यावश्यक ठरवली गेली आहे। सुमारे 1,40,00,000 लाडक्या बहिणी या योजनेत समाविष्ट आहेत आणि त्यांच्यासाठी सरकारने 4 महत्त्वाचे नवे नियम लागू केले आहेत। जर ही कागदपत्रे वेळेत सादर केली नाहीत तर मासिक हप्ता कायमचा थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय GR जारी करण्यात आला आहे। या GR मध्ये केवायसीची मुदत वाढवण्यात आली असली तरी अंगणवाडी सेविकांकडे आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची सूचना स्पष्टपणे देण्यात आली आहे। ज्या बहिणी ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करणार नाहीत त्यांचे हप्ते पुढे कायमस्वरूपी बंद होतील अशी माहिती या नव्या GR मध्ये नमूद आहे। डिसेंबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यांचे एकत्रित वितरण होण्यापूर्वी लाडक्या बहिणींनी ही कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता आहे। पूर्वी सर्व पात्र बहिणींना सरसकट लाभ मिळत होता आणि हप्ते नियमितपणे जमा होत होते, मात्र आता कागदपत्रांच्या पडताळणीशिवाय कोणताही हप्ता जमा होणार नाही अशी ठाम सूचना नव्या GR मध्ये देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 4 नवे आणि अत्यंत काटेकोर नियम जाहीर केले आहेत। पुढील काळात या 4 नियमांनुसारच हप्त्यांचे वितरण होईल, त्यामुळे ज्या बहिणी हे नियम पूर्ण करतील आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे वेळेत जमा करतील फक्त त्यांचाच लाभ कायम राहील। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केवायसीच्या आकडेवारीची बारकाईने तपासणी केली। त्या तपासणीत असे दिसून आले की अर्ध्याहून अधिक महिलांची केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही आणि ज्यांची झाली आहे त्यातही असंख्य त्रुटी आढळल्या आहेत। यामुळे आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की केवायसी केलेली असो वा न केलेली दोन्ही प्रकारच्या महिलांपैकी ज्या या नव्या नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांचा लाभ बंद होईल। नेमकी कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत, नेमकं काय करायचं आहे? एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय की निम्म्याहून अधिक महिलांची केवायसी पूर्ण आहे, पण उरलेल्यांची अद्याप बाकी आहे। ज्यांची केवायसी झाली त्या बहिणींच्या माहितीतही अनेक चुका आहेत, त्यामुळे केवायसी केलेल्या बहिणींपैकीही काहींचा लाभ बंद होऊ शकतो आणि ज्यांची बाकी आहे त्यांच्यासाठीही तातडीच्या सूचना जारी झाल्या आहेत। फक्त या 4 नियमांची पूर्तता करणाऱ्या महिलाच पात्र राहतील। ज्या बहिणी कागदपत्रे जमा करतील त्यांची माहिती GR नुसार तपासली जाईल आणि त्या पात्र ठरतील। ज्या जमा करणार नाहीत त्यांचे पुढील हप्ते बंद होतीलच, शिवाय मागील लाभांबाबतही कठोर पावले उचलली जाऊ शकतात। सरकारने महिलांच्या बाबतीत आता अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेतला आहे। सरकारने हे लक्षात घेऊन सांगितलं आहे की काही महिलांकडे पुरेशी संपत्ती आहे, घरात भरपूर बचत आहे, 4 चाकी वाहने आहेत, परिस्थिती उत्तम आहे, तरीही योजनेचा लाभ घेतला जात होता। सरकारने गुप्त पद्धतीने केलेल्या पडताळणीतून हे समोर आलं आहे। त्या अहवालात अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या, त्यामुळे कागदपत्रांची गरज अधोरेखित करून महिलांना तातडीने अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यास सांगितलं आहे। ही कागदपत्रे वेळेत जमा न केल्यास योजनेचा लाभ थांबेल। नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते एकत्र देण्याच्या तयारीत सरकार आहे। कागदपत्रांची नेमकी मागणी काय आहे? पहा, सरकार 2 हप्ते देण्याच्या तयारीत आहे।
शिवाय महिलांना 25,000 रुपयांचं विशेष अनुदान देण्याची चर्चा आहे. पण कागदपत्री न दिल्यास हप्ते तर मिळणारच नाहीत, शिवाय अतिरिक्त बोनसही मिळणार नाही. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई ठाकरे यांनी दिली आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्यासाठी कोणती कागदपत्रे मागली आहेत? 4 नियमांनुसार कोण अपात्र होईल? केवायसी केलेल्या महिला अपात्र होतील का? बाकी असलेल्यांसाठी काय करायचं? हे सगळं सविस्तर समजून घेऊया. पहा, तुम्हाला लाभ कायम हवा असेल, दरमहा 1,500 रुपये नियमित येत राहावेत असतील, तर ही माहिती पूर्ण ऐकणे गरजेचे आहे. अन्यथा आयुष्यातली मोठी चूक होईल. सरकारने नवीन नियमांची यादी तयार केली आहे. 4 नियमांची चाळणी लावली आहे. या चाळणीतून बाहेर पडणाऱ्यांना लाभ मिळणार नाही. GR-मध्ये केवायसी मुदत वाढवली आहे, पण कागदपत्रांची अट कायम आहे. पूर्वी ऑक्टोबरपर्यंत सरसकट लाभ मिळत होता. आता मात्र कागदपत्रांची गरज आहे. नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते एकत्र देण्याची नवीन प्रणाली आहे. गुप्त तपासणीत अपात्र महिला आढळल्या, त्यांना बाहेर काढण्यासाठी 4 नियमांची चाळणी आहे. ही कागदपत्रे जमा करणाऱ्यांनाच लाभ मिळेल, असे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे. लाडक्या बहिणींच्या निधीत सरकारने मुबलक तरतूद केली आहे, पण अपात्रांना लाभ जात होता. त्यामुळे संख्या नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. आता 4 नियमांची कात्री लावली आहे आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागतील. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी आता पूर्ण जोमात सुरू आहे. ही बातमी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे आणि लाखो महिलांच्या मनात एक प्रकारची काळजी आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. डिसेंबर 2025च्या हप्त्याच्या वितरणापूर्वी सरकारने ई-केवायसी आणि काही आवश्यक कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य केली आहे. पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना यामुळे थोडी अनिश्चितता वाटते आहे. पण प्रिय बहिणींनो, घाबरू नका. हे सगळं का होतंय? ही तपासणी अचानक का सुरू झाली? आणि आता ही कागदपत्रांची गरज का भासते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शासनाच्या अधिकृत स्पष्टीकरणांमध्येच आहेत. हे सगळं खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी आहे. तुमच्या आयुष्यातील हा छोटा आधार अधिक सुरक्षित आणि पारदर्शी व्हावा यासाठी आहे. लाडकी बहीण योजनेबाबत शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत सर्व अर्जांची सखोल तपासणी सुरू केली आहे. ज्या महिला या प्रक्रियेत अपात्र ठरतील त्यांचा दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता बंद होईल. प्राथमिक छाननीतच लाखो अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. ही प्रक्रिया किती काटेकोरपणे राबवली जात आहे याची कल्पना येतेच. पण हे सगळं तुमच्यासाठीच आहे बहिणींनो. सरकारला तुमचा हा लाभ कायमचा आणि सुरक्षित राहावा असं वाटतंय. लाडक्या बहिणींसाठी तातडीच्या सूचना जारी झाल्या आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यांपूर्वी योजनेत काही बदल लागू झाले आहेत. तुम्हीही जाणलत की केवायसी दरम्यान काही त्रुटी आढळल्यामुळे खऱ्या पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी ही पडताळणी आवश्यक आहे. तुमच्या मनात येणारी चिंता समजते. घर सांभाळताना, मुलांचे संगोपन करताना हा छोटासा हप्ता किती मोठा आधार वाटतो ना? तो कायम राहावा म्हणूनच हे पाऊल उचललं आहे. सुमारे 2 कोटींहून अधिक लाडक्या बहिणी या योजनेत आहेत. त्यांच्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर मासिक हप्ता थांबण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयात ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. विशेष प्रकरणांमध्ये अंगणवाडी सेविकांकडे काही कागदपत्रे जमा करण्याची सूचना आहे. ज्या बहिणी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे हप्ते पुढे थांबतील. डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकत्रित येण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. पूर्वी सरसकट लाभ मिळत होता, पण आता पारदर्शकतेसाठी हे आवश्यक आहे. पूर्वी ऑक्टोबरपर्यंत सर्वांना नियमित हप्ते मिळत होते. आता मात्र ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाशिवाय हप्ता जमा होणार नाही. सरकारने हे नियम जाहीर केले आहेत कारण योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना मिळावा. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवायसीच्या आकडेवारीची तपासणी केली. त्यात असे दिसून आले की अनेक महिलांची ई-केवायसी बाकी आहे आणि काहींमध्ये त्रुटी आहेत. यामुळे काहींचा लाभ थांबू शकतो. पण बहिणींनो, हे सगळं तुमच्या चांगल्यासाठीच आहे. तुमच्या मनातील भीती समजते. हा हप्ता तुमच्या स्वप्नांना पंख देतो, मुलांच्या शिक्षणात मदत करतो, घराच्या गरजा भागवतो. तो कायम राहावा म्हणूनच हे पाऊल उचललं आहे. सरकारने हे लक्षात घेतलं आहे की काही अपात्र व्यक्तींना लाभ मिळाला होता. गुप्त तपासणीतून हे समोर आलं. त्यामुळे आता ई-केवायसी आणि कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे. ही कागदपत्रे वेळेत पूर्ण केल्यास नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते निश्चित मिळतील. सरकारची तयारी आहे की खऱ्या बहिणींना लाभ मिळावा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाभ कायम हवा असेल तर ही माहिती पूर्ण वाचा.
अन्यथा मोठी चूक होईल. सरकारने ई-KYC मुदत वाढवली आहे, पण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पूर्वी सरसकट लाभ मिळत होता, पण आता तपासणी आवश्यक आहे. अपात्रांना बाहेर काढण्यासाठी हे पाऊल आहे. ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांनाच लाभ मिळेल. लाडक्या बहिणींच्या निधीत सरकारने मुबलक तरतूद केली आहे. अपात्रांना लाभ जात होता, त्यामुळे संख्या नियंत्रित करण्यासाठी हे आवश्यक आहे. आता पात्रता सिद्ध करण्यासाठी ई-KYC पूर्ण करावी लागेल. आता पाहूया नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्यासाठी सरकारने कोणते 4 नियम लागू केले आहेत. नियम कसे अंमलात येतील, कागदपत्रे कुठून आणायची, कुठे जमा करायची, लाभ कायम ठेवण्यासाठी काय करायचं, सगळं सविस्तर पाहूया. 4 नियमांपैकी पहिला आधार कार्डशी संबंधित आहे. बहुतेकांकडे आधार आहे आणि हप्ते आधारवरच जमा होतात. दुसरा रेशन कार्डचा आहे, ज्यात अनेकांना अडचण येऊ शकते. तिसरा पॅन कार्डचा, ज्यात मोठ्या संख्येने महिला प्रभावित होतील. चौथा बँक खात्याचा, ज्यात बहुसंख्य महिला अडकू शकतात. हे नियम कसे बाहेर पडायचे ते समजून घ्या. पहिला नियम आधार कार्डचा आहे. बहुतेकांना यात अडचण येणार नाही. दुसरा रेशन कार्डचा, पिवळे केशरी असल्यास विशेष लक्ष द्या. तिसरा पॅन कार्डचा, चौथा बँक खात्याचा. आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख चुकीची असल्यास किंवा बँक खाते आणि आधार नाव जुळत नसल्यास अडचण. माहेरचे, पतीचे नाव यात समस्या येऊ शकते. सरकारने अशा बहिणींचे लाभ थांबवले आहेत. रेशन कार्डची KYC पूर्ण करा. रेशन दुकानात जा. पॅन कार्ड असल्यास आयकर विभागाकडे व्यवहार दिसतात. 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास अपात्रता. बँक खात्यात किमान शिल्लक ठेवा, 500 ते 1000 रुपये, अन्यथा खाते ब्लॉक होऊ शकते. KYC मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. विशेष प्रकरणांमध्ये मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाच्या कागदपत्रांची झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे जमा करा. बँक खाते आधार लिंक, रेशन पॅन KYC करा. लाडक्या बहिणींनो, हे नियम आणि अटी काटेकोरपणे पाळा. योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना मिळावा हा उद्देश आहे. सरकारचा हेतू पारदर्शकता राखणे आहे. सहकार्य करा. कागदपत्रे वेळेत पूर्ण करा. शंका असल्यास अंगणवाडी सेविका किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. ही योजना तुमच्यासाठीच आहे. तुमच्या सहकार्यानेच सक्षम होईल. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.